Refraction. In this, to discuss about it, about the dispersion of a white light. Okay. So what is the dispersion? We have already discussed about it. That dispersion means what? We have taken one example of prism, and if white light is passing through the prism, then suppose this is a incident ray, it is said to be a white white light. ओके, याला काय म्हणतो आपण? व्हाईट लाईट म्हणत असतो. ठीक आहे. मग या व्हाईट लाईटला काय करत असतो आपण? याचं काय करत असतं? डिस्पर्जन होत असतं या पद्धतीने. ओके, डिस्पर्जन होतं. त्यानंतर काय होतं की ह्या गोष्टींना काय केलं जातं आपण की या पद्धतीनं ही लाईट काय होते? डिस्पर्ज होत असते वेगवेगळ्या कलर मध्ये. वेगवेगळ्या कलर मध्ये म्हणजे काय? स्पेक्ट्रमच मिळतो आपल्याला. वी गेट अ स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम, different colors. It means that it is the combination of 7 colors. ओके, 7 कलर्स काय आहे? कॉम्बिनेशन आहे. म्हणजे व्हाईट लाईट काय होते? इन्सिडेंट होते कशावर? प्रिझमवर, आणि त्याच्यामधून डिस्पर्स काय होते? स्पेक्ट्रम होते. तुम्हाला सांगितलं मी की हे का, हे स्पेक्ट्रम जे आपल्याला दिसतात ते आता हे स्पेक्ट्रम दिसण्याचं कारण काय आहे? तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की व्हाईट लाईट आहेत म्हणजे काय आहे? हे व्हाईट लाईट मध्ये सर्व कलर्स सामावलेले आहेत. कोणते कोणते आहेत? ऑल 7 कलर्स आर इन्क्लुडेड. इट मीन्स दॅट ओनली 7 कलर्स आर नॉट इन्क्लुडेड इन द व्हाईट लाईट. देर आर मेनी मोर कलर्स which are included in the white light, but we can only see the 7 colors. When white light incident on the prism, then we can see only 7 colors disperse from the prism. फक्त 7 कलर डिस्पर्स झालेले दिसतात का? कारण ते जे डिस्पर्शनचे अँगल्स आहेत किंवा वेवलेंथ आहेत त्या विजिबल आहेत, म्हणून आपल्याला फक्त 7 कलर दिसून येतात. बाकीचे कलर्सचं व्हिज्युअलायझेशन होत नाहीये. म्हणजे त्याचं जे काही वेवलेंथ आहे किंवा त्याचं जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ते आपल्याला कसं आहे, म्हणजे बेंडिंग जे आहे त्याची, ते बेंडिंग कशी आहे? न दिसण्यासारखी आहे. म्हणून आपल्याला काय होतं, त्या गोष्टी किंवा ते बाकीचे कलर्स आपल्याला काय होतात? व्हिज्युअलाइज होत नाहीत. या ठिकाणी एवढं व्हिज्युअलाइज होतं. ठीक आहे. मग यानंतर पहा की हा मुद्दा आपण काल पाहिला होता. ठीक आहे, कालच्या क्लासमध्ये. त्यानंतर आता इथं सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा तुमच्यासाठी आहे की ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन काय असतं. ठीक आहे, ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. नेमकं हे ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन काय आहे? कशा पद्धतीने होतं? व्हॉट इज दिस? मग या ठिकाणी पहा, आता ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन जे आहे ते काय होतं की एक पिक्चर दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी, की आपल्या इथं काय असतं की या ठिकाणी आपल्या जवळ काही लेयर्स असतात, ऍटमॉस्फेरिक लेयर्स. तुम्हाला सर्वांना माहित असतील, तुम्ही प्रिव्हियस क्लासमध्ये ते स्टडी केलेलं आहे. मी तुम्हाला ते दाखवतो लेयर, की ते लेयर्स पार करून लाईट आपल्यापर्यंत येते. लाईट आपल्यापर्यंत येते त्याचा अर्थ काय आहे? लाईट जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर डायरेक्टली येते का? नाही येत. लाईट आपल्यापाशी डायरेक्टली येते का? नाही येत. मग ती लाईट कशा पद्धतीनं कोणत्या कोणत्या मीडियम मधून किती मीडियम चेंज करून ट्रॅव्हल करून आपल्यापर्यंत आलेली असते ते या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. समजा समजा या ठिकाणी अशा पद्धतीनं इथं सूर्याची किरण आहे. समजा इथं सूर्य आहे. ठीक आहे, इथं सूर्य आहे, सन आहे. सन पासून जी लाईट येत असते आपल्याकडे ती डायरेक्टली आपल्या पाशी येते का? आता इथं अर्थ आहे, समजा आपण इथं उभे आहोत या अर्थवर. ठीक आहे, इथं अर्थ आहे, इथं आपण उभे आहोत आणि आपल्यापर्यंत लाईट पोहोचत असताना कितीतरी मीडियम, कितीतरी, आता हा पहा, हा काय आहे? एक्झोस्फिअर. ठीक आहे, एक्झोस्फिअर, थर्मोस्फिअर, मेझोस्फिअर, स्टेटोस्फिअर, आणि पहा हे काय झालं? ट्रोपोस्फिअर. हे कितीतरी लेअर पार करून प्रत्येक मीडियम. आता हा कसा असणार आहे? इथं कमी डेन्सिटी असणार आहे. एक्झोस्फिअरची डेन्सिटी काय असते? कमी असते. त्याच्यापेक्षा थोडस जास्त याची डेन्सिटी असते ट्रोपोस्फिअर मध्ये, आणि त्याच्यापेक्षा जास्त याची डेन्सिटी, आणि ह्या पद्धतीने डेन्सिटी वाढत जाते. आणि सगळ्यात जास्त डेन्सिटी कुठे असते? ट्रोपोस्फिअर मध्ये असते. आता समजा इथं इन्सिडेंट झाला लाईट, आणि समजा या ठिकाणी मी काय केला? एक नॉर्मल काढला. ठीक आहे, तर हा कुठं बेंड होतो? हा काय, हे जे रिफ्रॅक्ट होत असतं ते कुठं? नॉर्मल कडे रिफ्रॅक्ट होत असतं. कुठं? नॉर्मल कडे रिफ्रॅक्ट होत असतं. म्हणजे याचा हे नॉर्मल काढला बरं का मी हे जे काढलंय ना ते नॉर्मल दाखवतोय तुम्हाला.
हा नॉर्मल आहे. तर या पद्धतीने रिफ्रॅक्ट कुठं होतोय, नॉर्मल कडे होतोय. म्हणजे हे रिफ्रॅक्ट परत पहा, इथं समजा दुसरा, आता इथं परत याचा नॉर्मल काढला मेसोस्फिअरचा, ठीक आहे. मग याचं रिफ्रॅक्शन परत याच्याकडे होईल, नॉर्मल कडे होईल. परत या पद्धतीने पहा, इथं परत लाईट इन्सिडेंट झाली आणि परत याचं रिफ्लेक्शन या पद्धतीने होईल. म्हणजे पहा, डायरेक्टली लाईट आपल्यापर्यंत येते का, कशा पद्धतीने रिफ्लेक्ट हो, म्हणजे लाईट कशा पद्धतीने येते पहा. आता इथपर्यंत आलं आणि आपण इथं आहोत, समजा इथपर्यंत लाईट आलेली आहे, तर कशा पद्धतीने रिफ्लेक्ट होऊन आलेली आहे. म्हणजे सन कुठं आहे, इथं आहे, परंतु आपल्याला दिसेल कुठं सांगा बरं. आपण इथून पाहणार स्ट्रेट, आपल्याला वाटतंय की सरळ लाईट आलेली आहे, कसलाही अडथळा नाहीये. म्हणजे हे जे आहे ते अपॅरंट पोझिशन आहे. अपॅरंट पोझिशन कळतंय का तुम्हाला? गौरी, शुभांगी, अंकिता सांगा, हे जे दिसतंय ते ओके आहे? काय होतं, हे अपॅरंट पोझिशन दिसते आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये काय होतंय, हे रिफ्रॅक्शन होतंय ना. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ऍटमॉस्फेरिक मध्ये किती ठिकाणी रिफ्रॅक्शन झालेलं आहे. ऑक्झोस्फिअर मध्ये झालं, तिथं डेन्सिटी वेगळी होती, इथं डेन्सिटी वेगळी आहे. मेसोस्फिअर मध्ये डेन्सिटी वेगळी आहे, स्ट्रेटोस्फिअर मध्ये डेन्सिटी वेगळी आहे, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये, आणि ट्रोपोस्फिअर मध्ये वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणची डेन्सिटी वेगळी आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन पण वेगळं असेल. डेन्सिटी आता इथं कसं आहे, या ठिकाणी रेअर मीडियम आहे. डेन्सिटी कशी आहे, रेअर मीडियम आहे, थोडंसं रेअर आहे. पण या ठिकाणी कसं आहे, आणि हे याच्यावरही समजा एक्झोस्फिअरच्या वर सगळं काय आहे, व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम आहे, करेक्ट आहे. व्हॅक्यूम मध्ये कसं आहे, लाईट किती, लाईटची स्पीड काय असते, 3 × 10⁸ 10⁸ मीटर पर सेकंड. या स्पीडनं काय करत असते, लाईट पास होत असते. करेक्ट आहे, बरोबर आहे हो. तर लाईट काय करत असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड न पास होत असते, बरोबर आहे. मग वर काय रिफ्रॅक्शन होतं का, इथं एक्झोस्फिअरच्या आधी कुठं रिफ्रॅक्शन होते का, व्हॅक्यूम मध्ये कसलाही अडथळा नाहीये, ती सरळ स्ट्रेट येते. परंतु इथं ज्यावेळेस एक्झोस्फिअर मध्ये येते त्यावेळेस थोडंसं रिफ्रॅक्शन होते, नॉर्मल टुवर्ड नॉर्मल. कुठं होतं रिफ्रॅक्शन, टुवर्ड नॉर्मल होईल, ठीक आहे. तर या पद्धतीने लाईट येते. आपल्याला वाटतं, आपण पाहत असताना आपल्याला वाटतं की लाईट सरळ येते, याचा अर्थ आपल्याला सूर्य कुठं दिसतो, इथं दिसतो. सूर्य कुठं दिसतो, इथं दिसतो. याचा अर्थ सूर्य या पोझिशनवर आहे का, ही पोझिशन जी आहे अपॅरंट पोझिशन म्हणतो आपण याला, की आपल्याला दिसते तसं भास होतोय सूर्य या ठिकाणी आहे, परंतु सूर्य या ठिकाणी नसून त्याची ओरिजिनल पोझिशन कुठं आहे, इथं आहे. ओरिजिनल पोझिशन कळतंय का तुम्हाला? काय काय होतंय ते कळतंय. ही ओरिजिनल पोझिशन झाली आणि ही अपॅरंट पोझिशन आहे. तर बाकी स्टार्सचं सुद्धा असंच असतं. आपले जे स्टार्स दिसतात ते स्टारची पोझिशन वेगळी असते, अपॅरंट पोझिशन वेगळी असते आणि ओरिजिनल पोझिशन वेगळी असते. तिथून जे लाईट येत असते ते रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत येत असते, कारण कितीतरी मधात ऍटमॉस्फेरिक लेअर आहेत. हे ऍटमॉस्फेरिक लेअर काय करत असतात, ते रिफ्लेक्शन करत असतात. तर मला वाटतंय की तुम्हाला ऍटमॉस्फेरिक लेअर हा मुद्दा अतिशय छान पद्धतीने समजला असेल. याच्यामध्ये काही अडचण आहे का तुम्हाला, सांगा. असेल कोणता डाऊट तर विचार. ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. तर या ठिकाणी बघा, याच्यात दुसरा मुद्दा आहे तुमचा, की ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स काय आहे, हा मुद्दा आहे काय बघा. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. ते ट्विंकलिंग ऑफ स्टार्स काय असतं, स्टार्स का ट्विंकल करत असतात. ट्विंकल म्हणजे काय आहे, ट्विंकल म्हणजे काय आहे, एकदम कसं, जसं आपण डोळ्याचं ट्विंकल करा बघा, डोळे उघडझाप करा बरं, कसं होतं. समोर समजा आपण लाईट मध्ये आहोत, लाईट लावलेली आहे घरामध्ये आणि आपण डोळे उघडझाप करतोय, तर लाईट कशी होईल, दिसेल, परत नाही दिसेल, दिसेल नाही दिसेल. या पद्धतीनं कसं होतं, ट्विंकल झाल्यासारखं होतं ना. तर या ठिकाणी काय होतं, त्याचं लाईट जे आहे ते दिसते, बंद होते, चालू होते, बंद होते. ट्विंकलिंग जे म्हणतो आपण त्याला काय होतं, लाईटचं दिसणं आणि थोड्या वेळासाठी न दिसणं, थोड्या वेळासाठी न दिसणं. मग हे कुठं होतं ट्विंकलिंग स्टार्स, म्हणजे ज्यावेळेस आकाशामध्ये रात्रीचा वेळ पहा, चांदण्या कशा चमचम चमचम करत असतात, थोडस दिसतं, थोडं मग हे होतं. हे कारण काय आहे त्याचे, याचे सुद्धा कारण कसे आहेत, की आपल्यापाशी लाईट येत असताना स्टार पासून जर समजा हा स्टार, ओके, मग इथून काय करतात, लाईट पास होते, समजा आपण इथं आर्थवर आहोत आणि इथं काही लेअर आहेत, आता समजा खूप सारे लेअर आहेत. तर हे लेअर आहेत, तर हे लेअर मधून येत असताना, हे आर्थ पर्यंत येत असताना आपण इथे उभे आहोत आर्थवर, मग हे लेअर आहेत. मग इथून येत असताना ऍटमॉस्फेरिक मध्ये रिफ्रॅक्शन होत असतं, याची जे लाईट आहे, स्टार पासून लाईट असते, ठीक आहे, इथपर्यंत आला, इथून काय झाला, थोडासा रिफ्रॅक्ट झाला नॉर्मल कडे, नॉर्मल दाखवतो मी तुम्हाला हे. मग इथे इन्सिडेंट झाला,
मग याचा कसा परत नॉर्मल कडे थोडा इन्सिडेंट झाला आणि परत काय होईल, इथं याचा नॉर्मल आहे समजा, हे बघा हे या पद्धतीने रिफ्लेक्ट झाला आणि परत इथपर्यंत आपल्यापर्यंत लाईट आली. परंतु आपल्याला काय वाटतंय की आपण पाहत असताना आपल्याला काय वाटतं की लाईट अशी सरळ आहे आणि स्टार इथं आहे. हे ऍपरंट पोझिशन झाली आणि ही ओरिजिनल पोझिशन झाली. परंतु याला सोडून याची जी लाईट असते ना ती आपल्यापर्यंत तुटक तुटक मार्गाने पोहोचते. सरळ सरळ पोहोचते का? नाही नाही. कधी कधी काय होतं की मध्ये जे अडथळे येतात त्याच्यामुळे त्याची लाईट विजिबल होत नाही, तर कधी होते, कधी दिसते तर कधी दिसत नाही, कधी दिसते तर कधी दिसत नाही. कारण काय आहे की त्याच्यामध्ये निर्माण होणारे जे अडथळे आहेत ते काय करतात, त्याच्या लाईटला कधी दिसू देतात तर कधी दिसत नाही. म्हणजे एक्झॅक्टली आता कसं आहे, स्टार जो आहे, हा जो स्टार आहे तो खूप दूर आहे. कसा आहे? फार आहे, खूप दूर आहे. अंतर कसं आहे याचा? खूप दूर आहे. सूर्याचा अंतर कसा आहे? सूर्य खूप जवळ आहे, म्हणून सूर्य कसा आपल्याला मोठा दिसतो. परंतु सूर्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात त्यांची म्हणजे यांचं मास असतं. सूर्यापेक्षा मोठं मास असतं स्टारचं, परंतु स्टार कसे दिसतात? छोटे दिसतात. मग यांची लाईट पाहण्यासाठी आपल्याला कसं होईल, थोडस त्रास होईल. त्रास होणार नाही, परंतु दिसत असताना कसं ट्विंकल होईल, थोडस दिसेल मग परत दिसणार नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होतं, त्याच्यामध्ये जे निर्माण होणारे अडथळे आहेत ते पार्टिकल्स आहेत स्मॉल स्मॉल, मग त्याच्यामध्ये काय होते, स्कॅटरिंग होत असते. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, ते दिसतं कधी दिसत नाही, म्हणजे ट्विंकल होतं एकंदरीत. पण सूर्याचं तसं होतं का? नाही. सूर्य खूप जवळ आहे, त्याचा जो प्रकाश आहे तो अगदी प्रखर आहे. प्रखर म्हणजे कसा आहे, खूप तेजस्वी आहे. म्हणजे त्या तेजस्वी प्रकाशामुळे कसं आहे, सूर्याचा प्रकाश म्हणजे सूर्याचे जे लाईट्स आहेत ते पूर्ण पसरलेले असतात. ठीक आहे. मग आता याच्यानंतरचा मुद्दा तुम्हाला आहे की जे ऍडव्हान्स सनराईज आणि डिलेड सनराईज आहे ते का होतं, आणि त्याच्या आधी तुम्हाला आणखी एक गोष्ट समजली पाहिजे की स्कॅटरिंग ऑफ लाईट काय आहे नेमकं. तर स्कॅटरिंग ऑफ लाईट काय असतं याच्याबद्दल बोलूया आपण. पहा, मी या ठिकाणी एक फोटो दाखवतो, इमेज दाखवतो तुम्हाला या ठिकाणी की लाईट कशा पद्धतीने स्कॅटर होते. पहा, एक इमेज या ठिकाणी मी तुमच्यासाठी काढलेली आहे. पहा, ही जी इमेज आहे, पहा की कित्येकदा तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस खिडकी ओपन असते किंवा एखादा छतामध्ये किंवा पत्रामधून पत्र वगैरे असतात ना आपले गाव खेड्यांमध्ये गावांमध्ये, तिथून छोटस जर होल असेल तर त्याच्यातून अशा पद्धतीने लाईट स्कॅटर होते बघा. म्हणजे हे पाथ दिसते, एकंदरीत आपल्याला पाथ दिसते. आणि तुम्हाला छोटे छोटे पार्टिकल्स पण दिसायला लागतात, कधी कधी दिसतात ना असे, कधी कधी म्हणजे असे पार्टिकल्स छोटे 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 मला दिसायला लागतात, कण दिसत नाही. मग याला काय म्हणू, या कणांना आपण, या कणांना काय म्हणू आपण, हे जे पार्टिकल आहेत छोटे छोटे ते पहा या ठिकाणी काय होतं की या पार्टिकल्स वर ते काय करत असतात, लाईट आली याच्यावर आदळत असते आणि लगेच रिफ्लेक्ट होत असते इकडं, म्हणजे काय होते, स्कॅटर होत असते. मग इथं लाईट आली, आता पहा या ठिकाणी समजा एक पार्टिकल आहे, लाईट आली याच्यावर इन्सिडेंट झाली आणि स्कॅटर झालं, परत काय होईल, येईल परत स्कॅटर होईल. ठीक आहे. म्हणजे जितके लाईट इन्सिडेंट होतील त्यावेळेस काय होऊन जाईल, हे स्कॅटरिंग होऊन जाते अशा पद्धतीने इकडे. तर तुम्हाला लाईट इन्सिडेंट झाल्यावर काय होते, स्कॅटरिंग होऊन जाते. ठीक आहे. मग हे स्कॅटरिंग आहे, लाईटचं काय होतंय, स्कॅटरिंग होतं या ठिकाणी. मग अशा प्रकारे या ठिकाणी हे जे पार्टिकल्स आहेत याला काय म्हणतो आपण, कोलाइडल पार्टिकल्स म्हणतो. काय म्हणतो, कोलाइडल पार्टिकल्स. आणि ऍटमॉस्फिअर मध्ये खूप सारे कोलाइडल पार्टिकल्स असतात. मग तुम्हाला जर याची साईज काय असला पाहिजे, कोलाइडल पार्टिकलची साईज काय असते, 1 to 1000 नॅनोमीटरच्या मध्ये असते, दरम्यान असते. याची साईज जी असते ना कोलाइडल पार्टिकलची, ती त्याच्या दरम्यान असते. आता हा जो पाथ आपल्याला दिसतोय तो का दिसतोय, कारण काय आहे पाथ दिसण्याचं, तर हा पाथ दिसण्याचं कारण हे आहे की इथं काय होतं की कोलाइडल पार्टिकल्स खूप सारे असतात ह्याच्यामध्ये. मग ह्याच्यावर येऊन लाईट कोलाइड होते. तुम्ही कित्येकदा पाहिलं असेल, तुम्ही ऑब्झर्व करत जा, ज्यावेळेस अशी लाईट पास होत असते आपल्या विंडो मधून किंवा एखादा होल असेल छोटासा त्याच्यामधून जर लाईट येत असेल तर त्या ठिकाणी पहा की कोलाइडल पार्टिकल्स खूप सारे असतात ऍटमॉस्फिअर मध्ये. ठीक आहे. त्या कोलाइडल पार्टिकलला स्ट्राईक होऊन काय होतात, लाईट काय करते, स्कॅटर होत असते. आणि स्कॅटर झालेली लाईट काय करते, ते परत विजिबल होत असते. म्हणजे ते एक पाथ निर्माण करून जाते. म्हणजे हा जो पाथ दिसतोय ना तो स्कॅटरिंग दाखवतोय, एकंदरीत काय दाखवतोय की लाईटची स्कॅटरिंग दाखवतोय. पाथ म्हणजेच काय आहे, हा पाथ म्हणजेच काय आहे, स्कॅटरिंग दाखवतोय एकंदरीत. कळतंय तुम्हाला, लाईट पूर्ण आहे. आता बाहेर जर आपण पाहिलं, सूर्य आकाशात आहे आता सध्या, लाईट किती पूर्ण
स्कॅटर झालेली आहे लाईट, सर्वत्र स्कॅटर झालेली आहे. परंतु ज्यावेळेस आपण विंडो काढतो त्यावेळेस त्याचा पाथ दिसतं. फक्त काय दिसतं? पाथ दिसतं. कारण ते स्कॅटर झालेलं दिसत असतं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे अचानक लाईट काय झाली? स्कॅटर झाली. विंडो ओपन केला, विंडो क्लोज होता त्यावेळेस हा पाथ दिसत होता का? नाही दिसत. मग विंडो ज्यावेळेस ओपन केला त्यावेळेस हा पाथ आपल्याला दिसत होता. म्हणजे ही जे स्कॅटरिंग झालेली आहे लाईट ती आपल्याला दिसायला लागली. आणि कोलायडल पार्टिकलला स्ट्राईक होऊन त्याचा पाथ आपल्याला दिसायला लागला, व्हिजिबल दिसायला लागला. ठीक आहे. मग असे कोलायडल पार्टिकल्स खूप सारे आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग ते वॉटर ड्रॉपलेट्स असो किंवा कोणते असो, वॉटर चे असतात पार्टिकल्स, काही दुसरे H2O वगैरे, किंवा मग आपल्या इथं डस्ट पार्टिकल्स असतात, काही डस्ट पार्टिकल्स. तर हे सगळे प्रकार आहेत कशाचे? कोलायडल पार्टिकलचे प्रकार आहेत. डस्ट पार्टिकलवर तुम्हाला कितीतरी डस्ट पार्टिकल्स उडत असताना दिसतात ज्यावेळेस अशी लाईट एखादी विंडो मधून पास होते ना आपल्या घरात. घरात लाईट ज्यावेळेस विंडोतून अशा पद्धतीने येते ना, स्कॅटरिंग होत असते ना, त्यावेळेस कितीतरी असे कोलायडल पार्टिकल्स तुम्हाला दिसतील. असे डस्ट पार्टिकल्स दिसतील, जे असे हवेमध्ये फिरत असताना दिसतील तुम्हाला. तुम्ही पहा, ऑब्झर्व केला असेल कित्येकदा. ठीक आहे. तर हे झालं तुमचं स्कॅटरिंग. लाईट काय होते? इथं स्कॅटर होते. स्कॅटर कशा पद्धतीने होते? की एखाद्या कोलायडल पार्टिकल वरती आदळते आणि परत येऊन ते काय होते? स्कॅटर होत असते, इकडं तिकडं पसरत असते. एकंदरीत काय होते? पसरत असते. ठीक आहे. मग हे झालं याच्याबद्दल. मग आता ह्या गोष्टी आपल्याला काय समजलं आतापर्यंत? की ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन कसं असते हे पाहिलं. ओके, करेक्ट आहे. अपॅरंट पोझिशन कशा पद्धतीने दिसते, ओरिजिनल पोझिशन कशा पद्धतीने दिसते, त्या गोष्टी पाहिल्या आपण. तर याच्यानंतर आपल्याला पाहायचं आता की सूर्य जो आहे तो कधीही सनसेट आणि सनराईज या दोन्ही सिच्युएशन मध्ये कलर त्याचा रेड का दिसतो हे आपल्याला पाहायचंय. आहे ना मजेशीर मुद्दा? हा जो काही पॉइंट आहे त्याचं कारण काय आहे की सूर्य सनसेटच्या वेळेस आणि सनराईजच्या वेळेस रेड का दिसत असेल? तर पहा, या ठिकाणी आपण काय करूया, याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया की रॅडिश दिसतो. तर रॅडिश दिसण्याचं कारण काय आहे? कारण काय आहे सांगता येईल का कुणाला काही याच्याबद्दल? आपण खूप साऱ्या कलर बद्दल डिस्कशन केलेलं आहे, तर त्याचं नेमकं कारण काय असेल बरं? कोण सांगू शकेल? काही आयडिया आहे का? एनी आयडिया? चला प्रयत्न करा बरं. सर, ते समुद्राच्या किनारी वॉटर रिफ्लेक्शन होते. वॉटर रिफ्लेक्शन होतं म्हणून वाटतं का ते? हा, ठीक आहे. पहा, या ठिकाणी पहा, आता याचे कारण द्यायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला की या ठिकाणी काय होतं की मला सांगा, आपल्यापाशी कलर्स किती आहेत? कलर्स जे रेनबोचे कलर आहेत मी तुम्हाला सांगितलं. कोणते कोणते आहेत? व्हायलेट, व्हिप्गर. ठीक आहे. हे काय झाले? व्हिप्गर. याला काय म्हणतो आपण? व्हिप्गर. म्हणजे हे व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड हे आपल्यापाशी असलेले कलर आहेत. करेक्ट आहे? कलर आहेत. मग याची तुम्हाला मी त्या दिवशी कालच्या क्लासमध्ये, लास्ट क्लासमध्ये आपण याच्याबद्दल चर्चा केली होती की सगळ्यात जास्त वेवलेंथ कुणाची असते सांगा बरं? रेड. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? सगळ्यात जास्त वेवलेंथ कुणाची असते? रेडची असते. रेडची असते. करेक्ट आहे. म्हणजे रेडचा जो वेवलेंथ आहे तो कशा असते? जास्त असते. त्याच्यापेक्षा कमी कुणाची असते? ऑरेंज. ऑरेंजची असते. थोडस कमी असते. ओके, मग परत काय होणार आहे? येलो. कमी होत जाणार आहे. म्हणजे सगळ्यात कमी. सगळ्यात कमी कुणाचे आहे? व्हायलेट. व्हायलेटची कशी आहे? कमी. वेवलेंथ कशी आहे? सगळ्यात कमी आहे. करेक्ट आहे. लोएस्ट वेवलेंथ आहे. मग जर समजा आता इथं मी काय करतो, इथं एक तुम्हाला इमेज दाखवायचा प्रयत्न करतो. समजा इथं सूर्य आहे, सनसेट होतोय समजा. या ठिकाणी काय होतोय? सनसेट होतोय समजा. आणि हे समजा हॉरिझॉन्टल घेऊया आपण इथं उभे आहोत असं. ठीक आहे. या ठिकाणी एक व्यक्ती उभा आहे समजा. ठीक आहे. मग इथून सनसेट होतोय, तर इथून जे लाईट पास होते समजा, इकडं लाईट पास होते. लाईट पास होत असताना काय होते? पहिला कलर समजा याची वेवलेंथ आहे, तर रिफ्लेक्शन बघा, ज्याची वेवलेंथ जर कमी असेल तर रिफ्रॅक्शन कसं होतं, आणि वेवलेंथ जर जास्त असेल तर रिफ्रॅक्शन कसं होतं सांगा. जर समजा पहिला कलर आता व्हायलेट आहे समजा, व्हायलेट. तर या ठिकाणी समजा या ठिकाणी असा एक कलर घेतला मी, व्हायलेट. ठीक आहे. व्हायलेट कलर. तर हा इथं घेतला तर याचं रिफ्लेक्शन इथून होईल. म्हणजे रिफ्लेक्शन कमी जर असेल समजा, वेवलेंथ कमी असेल तर रिफ्लेक्शन जास्त होतं. काय होतं? वेवलेंथ पहा, या ठिकाणी मी काय सांगतोय, वेवलेंथ जर
कमी असेल समजा, तर रिफ्रॅक्शन काय होतं? वेगळं. रिफ्रॅक्शन काय होतं? जास्त होतं. आणि जर पहा या ठिकाणी काय होईल? रिफ्लेक्शन जास्त होईल. परत Reflection आता जास्त या असेल ठिकाणी तर काय होईल? या ठिकाणी काय होईल? दुसरा कलर कोणता? इंडिगो. याचं रिफ्लेक्शन कुठं होईल? पहा इंडिगो. आता समजा मी या ठिकाणी इंडिगो घेतो कलर असा, इथे घेतला, ठीक आहे. त्याचं इथे येऊन रिफ्रॅक्शन होईल. परत त्यानंतर कोणता आहे सांगा मला? ब्ल्यू आहे. ब्ल्यू घेतला समजा आपण, ब्ल्यू घेतला, हे इथं या पद्धतीने ब्ल्यू घेतला. परत कोण आहे? ग्रीन. ग्रीन आहे. ग्रीन इथं आहे, ठीक आहे. ग्रीन इथं आहे. मग सगळ्यात जास्त वेवलेंथ कुणाची आहे सांगा मला डायरेक्टली? रेड. रेडची. मग रेडची जास्त वेवलेंथ आहे, तर समजा रेड काय करेल? मग इथून इथपर्यंत येईल. रेड आहे त्याची ट्रॅव्हल करेल ना जास्त डिस्टन्स, आणि ट्रॅव्हल पण वाढतोय ना. वेवलेंथ जास्त आहे म्हणजे त्याचं ट्रॅव्हल करण्याचा डिस्टन्स ट्रॅव्हल करण्याची कॅपॅसिटी पण जास्त आहे. मग रेड काय करेल? त्याचा पूर्ण डिस्टन्स ट्रॅव्हल करेल इथपर्यंत. मग इथपर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल करतो म्हणजे आपल्या डोळ्यासमोर कोणाची कोणती वेवलेंथ आहे? मग कोणत्या कलरची वेवलेंथ आहे? रेड कलरची वेवलेंथ आहे ना. मग आपल्या डोळ्यासमोर कोणता कलर दिसतो? रेड कलर दिसत असतो अशा वेळेस. कळतंय का? म्हणजे काय होतं या ठिकाणी की रेड कलर काय होतोय? आपल्या डोळ्याला विजिबल होतोय. मग तुमचं म्हणणं असेल की सर इथं होतंय ते इथं, समजा सन इथं आहे, समजा नून आहे समजा. आता हे कोणता कलर कोणता आहे तुमचा? तिसरा कलर ब्लू आहे, तर तो इथपर्यंत येतो. म्हणजे ब्लू कलर येईपर्यंत आपल्या तो ब्लू कलर काय होतो? इथं येऊन रिफ्लेक्ट होतो, तर तो आपल्या डोळ्यासमोर इथंच येऊन रिफ्लेक्ट होतो. म्हणजे काय होतं? रिफ्लेक्ट होत असतं. आणि पूर्ण ब्लू कलर काय होतं? रिफ्लेक्ट होता हा या बाजूनं. आणि आपल्या डोळ्यासमोर कोणता कलर असतो? फक्त ब्लू कलर असतो. म्हणून आकाश कसा दिसत असतो आपल्याला त्यावेळेस? ब्ल्यूचा दिसतो. ब्ल्यू कलरचा आकाश दिसत असतो. आणि ज्यावेळेस सन सेट होतं त्यावेळेस काय होतं? फक्त रेड कलरची वेवलेंथ म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्याची कॅपॅसिटी वाढते रेडची. म्हणून काय होते? वेवलेंथ जास्त असल्यामुळे डिस्टन्स जास्तीत जास्त कव्हर केला जाते. आणि इथे येऊन बाकी मग रेड कलर इकडे रिफ्लेक्ट होते. आणि आपल्याला विजिबल कलर कोणता असतो? रेड असतो. आणि पूर्ण आकाश कसा दिसतो आपल्याला? रेडिश दिसतो. इकडे सुद्धा सेम आहे. इकडे समजा सनराईज होतोय, सनराईज होतोय तर काय होईल? वेवलेंथ सगळ्यात जास्त कोणाची आहे? रेडची. मग रेड वेवलेंथ काय होईल? ट्रॅव्हल जास्त वेळ करेल. आणि रेड आपल्याला कसा इथं आपल्या डोळ्यासमोर कोणता कलर दिसेल? रेड. मग सनराईज होत असताना सुद्धा आकाश कसा दिसतो? रॅडिश दिसतो. तर त्याचं कारण हे आहे. कारण समजून घ्या की ज्यावेळेस तुम्ही हे इकडला हा जो डिस्टन्स आहे इथला, समजा हा नॉर्थ आहे, ईस्ट आहे, हा नॉर्थ आहे, ओके. म्हणजे सनराईज होतोय ना ईस्ट, आणि हा नॉर्थ आहे. तर ईस्ट कडून जे सनराईज होतं आपल्याला, ओके, ईस्ट, आता ईस्ट मध्ये जे सनराईज होतंय, तर हा जो अंतर आहे आपला डिस्टन्स इथून एवढा, हा कसा असतो? मॅक्झिमम असतो. हा डिस्टन्स कसा असतो? जास्त असतो. मॅक्झिमम असतो. मॅक्झिमम कशापेक्षा? या डिस्टन्स पेक्षा. या डिस्टन्स पेक्षा कसा असतो? जास्त असतो. आणि हा डिस्टन्स कमी असतो. आणि आपल्याला विजिबल समजा बाकी कलर पण रिफ्लेक्ट आता होऊ शकतात, परंतु इथपर्यंत येऊ शकतो. म्हणजे इथपर्यंत आता तुमचं म्हणणं असेल की सर बाकीचे कलर रिफ्लेक्ट होत नाहीत का? तसं याची वेवलेंथ, रेडची वेवलेंथ जास्त आहे, रेडचा कलर इथपर्यंत आला, हा कलर इथपर्यंत येऊ शकत नाही का? कारण कसं आहे? याचं अंतर कमी आहे. जोपर्यंत हा ब्लू कलर इथपर्यंत, हा ब्लू कलरचा आहे ना, इथं रिफ्लेक्ट झाला ना, इथे येऊन रिफ्लेक्ट होतोय ना. म्हणजे काय झालं? त्याच्या समोरची वेवलेंथ काय होते? इथे येऊन रिफ्लेक्ट होते. म्हणजे त्याच्यानंतर कोणता होते? म्हणजे या अंतरावर का ते पूर्ण कलर रिफ्लेक्ट होत असताना दिसत आहेत. परंतु इथं विजिबल कोणते आहेत? फक्त हे 3च कलर. त्याच्या आधी हे कलर रिफ्लेक्ट होऊन जातात, म्हणजे हे दिसत नाही. त्याच्या आधी ही कलर रिफ्लेक्ट होऊन जातो. इंडिगो व्हायलेट झाला, इंडिगो झाला, रिफ्लेक्ट होऊन निघून गेले. परंतु त्याच्यानंतर जो आला तो कोणता आहे? ब्लू कलर आहे. तो ब्लू कलर काय झाला? इथपर्यंत येऊन रिफ्लेक्ट झाला. तर त्याच्यानंतर जे होईल ते व्हिज्युअल नसेल. म्हणजे हे जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर हा कलर पूर्ण पसरलेला असेल. कोणता? ब्लू कलर काय होईल त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर पसरलेला असेल. म्हणून आकाशाचा कलर कसा ब्लू दिसतो. आणि हे रॅडिश का दिसतं? तर हे आपल्या इथपर्यंत येतं, तर आपल्या डोळ्यासमोर त्यावेळेस कलर कोणता असतो? रेड. म्हणजे ही वेवलेंथ आपल्या डोळ्यासमोर असते, रेडची वेवलेंथ. म्हणून आपल्याला काय होत असतं की सनराईज आणि सनसेटच्या वेळेस फक्त रॅडिश दिसत असतो कलर पूर्ण. कळतंय तुम्हाला? सूर्य येलो का दिसतो? सूर्य येलो का दिसतो? लो कुठं दिसतोय? व्हाईट दिसते ना. व्हाईट का दिसतो? पहा, तर या ठिकाणी पहा, आता प्रत्येक, मी तुम्हाला काय सांगितलं, आता दुसरा एक मुद्दा आहे. याचा म्हणजे काय होईल? 7 कलर ज्यावेळेस स्पीडनं गोल फिरतील त्यावेळेस ते व्हाईट दिसून येतील. तुम्हाला मी सांगितलंय, काय सांगितलं होतं की सूर्य समजा इथं आहे, सूर्यापासून त्याचे किरण येत आहेत. सूर्यापासून काय येत आहेत? त्याचे किरण येत आहेत. एक सेकंड. तर या ठिकाणी
पहा, तर या ठिकाणी काय होतंय की सूर्याची किरण इथून येत आहेत. सूर्याचा किरण जो असतो, सूर्याची लाईट जो असते ती कशी असते, रेड असते. करेक्ट आहे. समजा सूर्याची रेड नसते, व्हाईट लाईट असते. इथून जे येत असते लाईट ती कशी असते, व्हाईट लाईट असते. व्हाईट लाईट करेक्ट आहे. मग ह्या व्हाईट लाईट ज्यावेळेस डिस्पर्स होते त्यावेळेस आपल्याला 7 कलर दिसतात. आणि जर 7 कलर एका डिस्क मध्ये भरले आणि डिस्क जोरात फिरवली तर परत ती आपल्याला व्हाईट लाईट मध्ये दिसून येते. कशात दिसून येते, व्हाईट लाईट मध्ये दिसून येते. ठीक आहे. कारण तुम्ही आता प्रत्यक्षात ज्यावेळेस प्रॅक्टिकली करता, कारण कसं आहे व्हाईट लाईट मध्ये सगळे कलर भरलेले आहेत, म्हणून तुम्हाला काय होतं, डिस्पर्स झाल्यानंतर 7 कलर दिसतात. आणि ज्यावेळेस 7 कलरला तुम्ही स्पीडनं फिरवता त्यावेळेस तुम्हाला व्हाईट लाईट दिसते. कारण हे कलरच्या कॉम्बिनेशनचा भाग आहे. परत तुम्हाला जर प्रॅक्टिकली हे दाखवलं तर त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक समजून येईल. तुम्ही एक पहा, तुम्ही नेटवर पण इमेज घेऊन पाहू शकता. मी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो नेक्स्ट क्लासमध्ये. ज्यावेळेस इमेज ही जी डिस्क आहे ती रोटेट होत असते, रोटेट होत असताना पूर्ण कलर मिक्स होतात आणि तुम्हाला एकच कलर दिसून येतो, तो म्हणजे व्हाईट कलर. कळतंय का? तर अशा प्रकारे या गोष्टी आहेत इथं. या आणि कारणामुळे दिसते का वाईट? ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, कारण पूर्ण कलर मिक्स आहेत या ठिकाणी, म्हणून हे काय दिसणार आहे तुम्हाला, ते व्हाईट लाईट दिसणार आहे. ओके. तर पहा, याच्यानंतर आता याच्यात काय डाऊट आहे का, विचारा तुम्हाला काही. वेळ संपत आलेला आहे आपला. डाऊट असेल तर विचारून घ्या. आणि परत त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आपण समोर घेऊया, की त्याच्या समोर कोणता पॉइंट आहे. काय तुम्हाला कशा पद्धतीनं ब्लू दिसतो वगैरे याच्याबद्दल आणखी डिटेल मध्ये पाहूया आपण. 1 मिनिट राहिलेला आहे.